एव्हरीवन, वेलकम बॅक टू स्मार्ट लर्निंग चॅनल. आजचा टॉपिक आहे प्रोनाऊन. पार्ट ऑफ स्पीच मधील हा सेकंड पॉइंट आहे. फर्स्ट पॉइंट नाऊन आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. जर कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. अजूनपर्यंत ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा. यामुळे काय होतील, आपल्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. या चॅनलवरती आपण सर्व सब्जेक्ट अगदी मराठीमध्ये सोप्या पद्धतीने शिकवत आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. तर आपण पाहणार आहोत प्रोनाऊन म्हणजे काय आणि त्याचे वेगवेगळे टाइप्स कोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. व्हॉट इज मीन बाय प्रोनाऊन? प्रोनाऊन म्हणजे काय? नाउन्सच्या जागी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला प्रोनाऊन असे म्हणतात. तर द वर्ड्स विच इज युज्ड ॲट द प्लेस ऑफ नाउन आर कॉल्ड प्रोनाऊन. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. तर आता आपण त्याचे टाइप्स पाहूया. फर्स्ट आहे पर्सनल प्रोनाऊन. तर पर्सनल प्रोनाऊन मध्ये कुठले कुठले प्रोनाऊन येतात? आय, यू, वी, ही, शी, इट, दे. तर हे पर्सनल प्रोनाऊन आहेत. तर यामध्ये आपण इथं दिलेलं आहे बघा, मी फर्स्ट, सेकंड, थर्ड म्हणजे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन असे पर्सनल प्रोनाऊन मध्ये 3 वेगवेगळे टाइप्स पडतात. ओके, त्यामध्ये सिंग्युलर कोणते आहेत आणि प्लुरल कोणते आहेत ते आपण पाहूया. फर्स्ट मध्ये येतो आय, हा सिंग्युलर मध्ये आहे आणि वी हा प्लुरल मध्ये आहे. सेकंड पर्सन मध्ये येतो यू म्हणजे तू आणि प्लुरल मध्ये यू म्हणजे तुम्ही. थर्ड पर्सन मध्ये आहे ही, शी, इट. ओके, तो, ती, ते आणि प्लुरल मध्ये येतो दे. तर सर्वात महत्वाचा पॉइंट पर्सनल प्रोनाऊन मध्ये हा आहे की फर्स्ट पर्सन मध्ये आय हा सिंग्युलर आहे आणि वी हा प्लुरल आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. तर सेकंड पॉइंट आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. त्यालाच दर्शक सर्वनाम असे म्हणतात. तर या शब्दामध्येच याचं मिनिंग दडलेलं आहे. दर्शक सर्वनाम म्हणजे एखादी वस्तू दर्शवण्यासाठी आपण ज्या प्रोनाऊनचा यूज करतो त्याला दर्शक किंवा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन असे म्हणतात. जवळची किंवा दूरची एक किंवा अनेक वस्तू दर्शवण्यासाठी जी सर्वनाम वापरतात त्यांना डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन असे म्हणतात. तर त्यामध्ये सिंग्युलर कुठले आहेत आणि प्लुरल कुठले आहेत ते पाहूया. दिज, हा, ही, हे. दिज, हे, ह्या, ही. दॅट, तो, ती, ते. दोज, ते, त्या, ती. हे सिंग्युलर. दिज, दॅट हे सिंग्युलर आहेत आणि दिज, दोज हे प्लुरल आहेत. एखादी वस्तू किंवा काही वस्तू एक किंवा अनेक वस्तू दर्शवण्यासाठी आपण या प्रोनाऊनचा यूज करतो. सो दिस इज माय पेन, हा माझा पेन आहे. दिस इज माय पेन अँड दीज आर माय पेन्स. जर जास्त पेन्स असतील तर दीज आर माय पेन्स. दीज हे प्रोनाऊन आपण इथं यूज करतो. ओके, समजलं असेल तुम्हा सर्वांना. थर्ड आहे इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन्स म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनाम. ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्यांना इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन्स असे म्हणतात. तर त्यांचे एक्झाम्पल काय आहेत? व्हॉट, हू, व्हेन, वेअर हे इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन्स आहेत. म्हणजे ज्या सर्वनामाचा उपयोग आपण वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. एक्झाम्पल आहे व्हॉट इज युअर नेम. तर यामध्ये व्हॉट हे इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन्स आहे. नेक्स्ट फोर्थ पॉइंट आहे रिलेटिव्ह प्रोनाऊन्स, संबंधी सर्वनाम. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शवणाऱ्या सर्वनामांना रिलेटिव्ह प्रोनाऊन असे म्हणतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे डेमॉन्स्ट्रेटिव्ह दर्शक सर्वनाम आहे त्या सर्वनामाला दर्शवण्यासाठी जे सर्वनाम वापरले जातात त्यांना रिलेटिव्ह प्रोनाऊन्स असे म्हणतात. तर त्याचे एक्झाम्पल आपण पाहूया.
त्याचं एक्झाम्पल आहे हू, जो, जी, जे, हुम, ज्याला, हुज, ज्याचा, ची, चे, विच, जे. एक्झाम्पल, हुज आर दिस पेन्स. तर यामध्ये हुज हे रिलेटिव्ह प्रोनाउन्स आहे. तर 5वा पॉइंट आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स म्हणजे काय? आत्मवाचक सर्वनाम. तर यामध्ये एक एक्झाम्पल पाहूया. आय, मी, माय, माइन, मायसेल्फ. तर यामध्ये आय आणि मी हे पर्सनल प्रोनाउन्स आहेत. माय हे ॲडजेक्टिव्ह आहे, आणि हे माइन हे पॉझेसिव्ह प्रोनाउन आहे. आणि मायसेल्फ हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे, म्हणजे आत्मवाचक सर्वनाम आहे. जसं की माय, युअर, हिम, हर, इट या शब्दांना सेल्फ व आवर, युअर, देम या शब्दांना सेल्फ्स प्रत्यय जोडून येतात, त्यांना रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स असे म्हणतात. जसं की माय, मायसेल्फ, यू, युअरसेल्फ, हिम, हिमसेल्फ, हर, हरसेल्फ, इट, इटसेल्फ, आवर, आवरसेल्फ्स, युअर, युअरसेल्फ्स. ओके. तर त्याचं एक्झाम्पल पाहूया. आय विल डू माय वर्क मायसेल्फ. तर या वाक्यामध्ये मायसेल्फ हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे. शी अब्सेंटेड हरसेल्फ फ्रॉम दी क्लास. हरसेल्फ हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे. नेक्स्ट, इंडेफिनाइट प्रोनाउन्स, अनिश्चित सर्वनाम. म्हणजे जे सर्वनाम निश्चितपणे कोणत्या सर्वनामाबद्दल वापरले आहे हे सांगता येत नाही, त्यांना इंडेफिनाइट प्रोनाउन्स असे म्हणतात. म्हणजे एखादं सर्वनाम की जे सांगू शकत नाही आपण कुठल्या सर्वनामाबद्दल वापरलेलं आहे, त्या प्रोनाउनला इंडेफिनाइट प्रोनाउन्स असे म्हणतात. एक्झाम्पल पाहूया. त्याचं एक्झाम्पलमध्ये सम, एनी, एव्हरी, नो याला बडी, वन, थिंग. ओके. तर समबडी, एनीबडी, एव्हरीबडी, नोबडी. समवन, एनीवन, एव्हरीवन, नो वन. समथिंग, एनीथिंग, एव्हरीथिंग, नथिंग. असे हे त्याचे एक्झाम्पल आहेत. यामध्ये येतं वन, नन, नोबडी, नथिंग, सम, समवन, एनीवन, एनीथिंग हे त्याचे एक्झाम्पल आहेत. 7 पॉइंट आहे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन, म्हणजेच विभाजक सर्वनाम. समुदायातील प्रत्येक सभासदाचा घटकाचा स्वतंत्रपणे विचार करणाऱ्या सर्वनामांना डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स असे म्हणतात. डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे काय? विभाजक. म्हणजे एका समूहातील एक स्वतंत्रपणे एक वस्तू. ओके. म्हणजे ईच, त्याचं एक्झाम्पल आहे ईच, आयदर ऑफ, नायदर ऑफ, एनी. एक्झाम्पल पाहूया. ईच इज डुईंग हिज वर्क. यामध्ये ईच हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे. आयदर ऑफ टू बॉयज इज कमिंग. म्हणजे 2 मुलांमधील एका मुलाने यायचं आहे, म्हणजे आयदर ऑफ 2 मुलांमधील एका मुलाने, हे आयदरचं मिनिंग होतं. नायदर ऑफ बॉयज इज कमिंग. नायदर ऑफ बॉय इज कमिंग ही त्याची डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउनची एक्झाम्पल आहेत. 8वा पॉइंट आहे रेसिप्रोकल प्रोनाउन, म्हणजेच परस्पर संबंध दर्शवणारे सर्वनाम. परस्परातील संबंध दर्शवण्यासाठी वापरलेल्या सर्वनामाला रेसिप्रोकल प्रोनाउन्स असे म्हणतात. म्हणजे एकमेकातील संबंध दाखवणारे सर्वनाम. जसं की ईच अदर, वन अनादर. ईच अदर हे दोघांमधील संबंध दर्शवण्यासाठी वापरलं जातं, आणि वन अनादर हे दोघांपेक्षा जास्त मधील संबंध दर्शवण्यासाठी वापरलं जातं. एक्झाम्पल पाहूया. रवी अँड रोहन आर टॉकिंग टू ईच अदर. ईच अदर इथं दोघांमधील संबंध, म्हणजे दोघं बोलत आहेत, तर दोघांमधील संबंध दर्शवण्यासाठी ईच अदर हे प्रोनाउन्स यूज केलेलं आहे. सेकंड पाहूया. रवी, रोहन अँड किशन आर टॉकिंग विथ वन अनादर. इथं तिघांमधील संबंध दर्शवण्यासाठी वन अनादर या प्रोनाउन्सचा इथे यूज केलेला आहे. अशा प्रकारे आपण प्रोनाउन्सचे 8 टाइप्स पाहिलेले आहेत. अगदी सोप्या पद्धतीने मी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.